ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। गंगा माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये अजामिळाची कथा पाहिली। या अजामिळाच्या कथेवरून प्रायश्चित्त म्हणजे काय, खरं प्रायश्चित्त कोणतं आणि ते किती तीव्रतेने घेतलं पाहिजे याविषयीची आपण माहिती पाहिली। प्रायश्चित्ताचं महत्व कळलं। प्रायश्चित्तानेच अजामिळ विरक्त झाला, त्याला पुन्हा जीवन मिळालं। यमदूतांनी पाशातून मुक्त केलं। क्षणभर विष्णुदूतांचा सहवास त्याला घडला आणि जीवन बदललं। त्यानंतर तो शुद्धीवर आला, परंतु मग संसाराकडे त्यांनी आपलं मन वळवलं नाही। त्याला झालेल्या कर्माचा पश्चाताप झाला। पुन्हा जीवन आहे तर ईश्वरी साधनेत आपण ते लावलं पाहिजे। आणि अजामिळ हरिद्वार इथे निघून गेला, भगवंताला अनन्य शरण गेला। भगवंत जीवाचं हे पाहत नाही। अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा। त्याची तुलना साधू पुरुषात होते। भगवान क्षमाशील आहे, उदार आहे, दयाळू आहे आणि त्याचा प्रत्यय या अजामिळाच्या कथेवरून आपल्या लक्षात येतो। अजामिळ जो शरण गेलाय, जे भगवंताने आपल्याकडे शरण येण्याचं तत्व सांगितलं होतं, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तू सर्व प्रकारचे धर्म याचा अर्थ आपली जीवन पद्धती, आपले कर्मकांड, आपल्या कल्पना यांना अनुसरून आपण जे जीवन जगतोय, सांडी मांडी हे विचार आपल्या मस्तकात कायम फिरत असतात, ते सर्व सोडून आपण परमात्म्याला शरण गेलं पाहिजे। हा मुख्य विचार आपण या ठिकाणी घेतला पाहिजे। नवे नवे मृत्यूच्या आधी जाऊ द्या, परंतु प्रत्येक कर्म आपण करतो ते कर्माची परिपूर्ती झाल्यानंतर आपण भगवंताची क्षमा याचना केलीच पाहिजे। आणि तसा पूजापाठामध्येही तो उल्लेख केला जातो। फक्त केवळ पूजापाठाच्या वेळेस होणारा प्रमाद नव्हे, तर आयुष्यात आपण जे काही कर्म करतो आहोत त्या सर्वांची क्षमा मागितली गेली पाहिजे। असा हा या अजामिळाने त्याच्या कथेतून आपल्याला हा उपदेश दिला आहे। या कथा मनोरंजनाच्या नाहीत, परमार्थ हा मनोरंजनाचा विषय नाही। मन हे चंचल असतं, ते क्षणभर इथे तिथे धावून ते बेचैन असतं। हा आत्मरंजनाचा विषय आहे। त्यामुळे परमार्थाकडे त्या दृष्टीने पाहू नका। परमार्थाकडे मोठं आत्मचिंतन करा। ज्याच्यात परम अर्थ भरलेला आहे तो परमार्थ, पर म्हणजे परमेश्वर, आणि ज्या अर्थात परमेश्वर आहे त्यालाच परमार्थ असं म्हणतात। त्यानंतर श्री शुकदेवांनी गंगा किनारी परीक्षित राजाला कथा पुढे सांगायला सुरुवात केली आहे।
पुढची कथा आहे प्रचेतांची. प्रचेता हे प्राचीन बर्हीच्या पुत्र आहेत आणि प्राचीन बर्हीने प्रचेतांना समुद्रकाठी तपश्चर्येला बसवलं होतं की जा, तप केलंच पाहिजे माणसाने. तपे विन दैवत, दिधल्या विना प्राप्त, आणि बुजे विन ही तर कोण सांगे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटका मग मिळते भाकर. तवा सुद्धा तवा तपतो तेव्हाच भाकरी भाजली जाते. अनुतप्त होणे, आपणही मनातून अनुतप्त झालं पाहिजे आणि परमार्थाकडे वळलं पाहिजे. ते समुद्रकाठी गेले, तपश्चर्येला बसले, विष्णूंना प्रसन्न करून घेतलं आणि भगवान विष्णूंना प्रसन्न केल्यानंतर ते बाहेर आले. तर त्यांच्या अशा दृष्टीला दिसलं की समुद्रकाठावरून ते जेव्हा आतमध्ये जाऊ उजवीकडे, तर त्यांना सर्वत्र वृक्षच वृक्ष, झाडीच झाडी, घनदाट झाडी दिसली. त्यामुळे त्यांना चालायला वाट मिळेना. आता खूप वर्ष तपश्चर्या झाली, त्यामुळे त्यांची शक्तीही वाढली होती. त्यांना चालायला वाट मिळेना. त्यांनी एक वेगळाच मार्ग काढला, तो म्हणजे ही झाडी नष्ट करण्यासाठी आणि आपल्याला मार्ग पाहिजे म्हणून त्यांनी मुखातून अग्नी प्रकट केला. स्वतःच्या अग्नी प्रकट केल्याबरोबर सर्व आजूबाजूची झाडी वेली जळून भस्म होऊ लागल्या. आणि हे चंद्राने पाहिलं. त्याने त्यांना थांबवलं, कारण चंद्र हा वनस्पतींचा पोषक अशी पोषक देवता आहे. ते म्हणले, चंद्राने त्यांना आवडलं. अरे काय करतात तुम्ही? वनस्पती का जाळताय? हे वृक्षवेली का जाळतात? माद्रुमेभ्यो महाभाग दीनेभ्यो दोग्रुमर्हत. माद्रुमेभ्यो महाभागा दीनेभ्यो दोग्रुमर्हत. द्रोग्रुम अर्हत. कशाला जाळताय त्यांना? कशाला दग्ध करतायत? विवर्धयिषेवो युयं प्रजानां पतये स्मृताः. या वृक्षांचा नाश करू नका. विवर्ध त्यांना वाढवा. आणि ही कशासाठी वाढलेली आहे ही वनस्पती? तर प्रजानां पतये स्मृता, जगताच्या कल्याणासाठी, मनुष्याच्या भल्यासाठीच ही वृक्ष आहेत. आणि ही प्रजेची वृद्धी करणारी आहे. अशी परमेश्वराने भूचर, खेचर, जलचर या जीवांसाठी निरनिराळ्या प्रकारची अन्नाची व्यवस्था केली आहे. म्हणून तुम्ही या वृक्षांना जाळून त्यांचा नाश करू नका. आपला क्रोध आवरा आणि सत्पुरुषांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गानुसार वर्तन करा. चंद्राने या प्रचेतांची समजूत घातली आणि तो वेलींचा नाश थांबवला. संताप आवरला पाहिजे, क्रोध आवरला पाहिजे. आणि मग पुढे त्या चंद्राने प्रमलईच्या नावाच्या अप्सरीची एक कन्या होती, ती या प्रचेतांना अर्पण केली. त्यांचा विवाह झाला आणि प्रमलेच्याची कन्या या प्रचेतांना दिली होती. त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या प्रचेतस आणि प्रमलेच्याची कन्या यांच्यापासून जो पुत्र झाला तो म्हणजे प्राचेतस दक्ष. आणि आता या दक्षावर प्रजोत्पादनाची, सृष्टी निर्मितीची जबाबदारी आली. याने आपल्या संकल्प बळावर प्राणी सृष्टी निर्माण केली. या प्राचेतस दक्षाने संकल्प केला आणि सृष्टीची निर्मिती केली. या युगामध्ये संकल्पानुसारच कोणतंही फल मिळत असे.
इतर गोष्टीची मनात संकल्प केला तर तशी सृष्टी ते निर्माण करू शकत होते. त्याने सर्वप्रथम जलचर प्राणी निर्माण केले, जे जलामध्ये त्यांचा निवास असतो. त्यानंतर भूमीवरचे भूचर प्राणी निर्माण केले आणि नंतर खेचर म्हणजे आकाशात उडणारे प्राणी निर्माण केले. आता हे प्राणी निर्माण झाले, जलचर, भूचर आणि खेचर. परंतु या दक्षाला त्यांच्यात प्रगती दिसेना. त्याला असं वाटलं इथे संकल्प शक्ती कमी पडते. तेव्हा यासाठी काय केलं पाहिजे? मग तो विंध्य पर्वताच्या अंतर्गत भागात गेला आणि त्याने तपश्चर्या केली की भगवंताकडनंच आपण मार्गदर्शन घेऊया. आणि दक्षाने परमेश्वराची स्तुती केली. ती जी काही त्याने स्तुती केलेली आहे यालाच हंस स्तोत्र असं म्हटलं जातं. भगवान विष्णू प्रसन्न झाले. गरुडावर बसून ते त्या ठिकाणी उभे राहिले. शंख चक्रम सकिरीच कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुक्षणम सहार वक्षस्थल कौशुभम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. ते सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या. हे सावळ स्वरूप भगवंताचं या दक्षाने पाहिलं. दक्षाने नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. आपल्या मनात काय आहे हे सांगायची सुद्धा त्याला शुद्धी राहिली नाही, भान राहिलं नाही. भगवंताने त्याच्या मनातला संकल्प जाणला. भगवंत म्हणाले, दक्षा, तुझा जो संकल्प आहे तो मला माहिती आहे. एक लक्षात घे, मीच आधी होतो, मीच अंती राहणार आणि मीच माझी मध्यस्थिती आहे. सर्व काही जे दिसत आहे आणि जे दिसत नाही हे सर्व मी आहे. सत्य ही माझी, सत्य हे माझं स्वरूप आहे आणि या सत्यातूनच साऱ्या विश्वाची निर्मिती होते. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा ब्रह्मदेवानेही माझ्याकडूनच प्रेरणा घेतली होती. आता दक्षा, तू पंचजन प्रजापती जो आहे त्याची कन्या असिकनी हिच्याशी विवाह आणि पुढे तो तुझा संकल्प आहे त्यानुसार ही प्रजा निर्माण होईल आणि त्या प्रजेमध्ये माझे असंख्य भक्त निर्माण होतील. दक्ष परत घरी आला. त्यांनी असिकनीशी विवाह केला आणि त्याला 10 सहस्र पुत्र झाले. त्यांचं नाव होतं हर्यश्व. त्यांचं विशेषता अशी होती, ते सर्व सारखे दिसत असत. त्यांचं वागणेही सारखं होते. ते थोडेसे मोठे झाले. दक्षाने त्यांना नारायण सरोवर जे आहे पश्चिमेकडे तिथे तप करायला पाठवलं आणि प्रजा उत्पन्न त्यांनी केली पाहिजे तर त्याआधी तप करा म्हणून त्यांनी तिथे नारायण तीर्थात पाठवलं. त्यांनी स्नान केलं तर त्या तीर्थाचा प्रभाव असा होता की त्यांच्या प्रवृत्तीत बदल झाला आणि त्यांनी एकच आज्ञा लक्षात घेतली होती ती म्हणजे तप करा. ही पित्याची आज्ञा आहे आपल्या. त्यामुळे तपच करीत राहिले आणि सहज त्या भागातून फिरता फिरता नारद मुनी तिथे आले. तेव्हा त्यांनी त्या दक्षपुत्रांना सांगितलं, त्याने दक्षपुत्रांनो, तुम्ही तप कशाला करता? तुम्ही प्रजापती आहात, तुम्ही प्रजा उत्पन्न करणार, पण पृथ्वीविषयी तुम्हाला काय माहिती आहे? पृथ्वीचं ज्ञान आहे का? प्रजा उत्पन्न करणार
पण पृथ्वीविषयी तुम्हाला ज्ञान नाही. मग तुम्ही असं करा, मी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारतो आणि ती उत्तरं तुम्ही द्या. नारदांनी आता त्यांना काही गूढ अर्थ असलेली प्रश्न विचारलेले. हे प्रश्न गूढ होते आणि याचं उत्तर हे हरियाश्व देतात का, हे दक्षपुत्र देतात का, नारद त्यांची परीक्षा पाहत होते. त्या सर्वांनी नारदांना नमस्कार केला. भगवान, तुम्ही आम्हाला ज्ञान देणार, अति चांगलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवान सांगतायत गीतेमध्ये, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत, आमच्या पित्याची आज्ञा आहे, तप करा. पण जर तुम्ही आम्हाला काही उपदेश करणार असाल तर आम्ही तो आनंदाने श्रवण करू. नारदांनी प्रश्न विचारला की असा कोणता एक देश आहे की तिथे एकच पुरुष राहतो? तो पुरुष म्हणजे कोण? तेव्हा त्या दक्षपुत्रातला एक म्हणाला, लिंग शरीर हा कारण देह आहे, तोच पृथ्वी आहे आणि त्याचा अंत पाहणे म्हणजेच विनाश, म्हणजेच विनाशाचा दुसरा अर्थ होतो बंधनातून मुक्तता म्हणजेच मोक्ष. आणि या देशात राहणारा पुरुष म्हणजे सर्व गोष्टीचा साक्षी असलेला परमेश्वर, हा या देशात राहणारा एक पुरुष आहे. नारदांनी दुसरा प्रश्न विचारला, असं कोणतं भुयार आहे की एकदा त्याचा प्रवेश केला तर बाहेर पडता येत नाही? एकदा तिथे मनुष्य गेला रे गेला की परत त्या भुयारातून त्याला परत येता येत नाही, काही करा मग. त्यानंतर एक दुसरा दक्षपुत्र म्हणाला, हो, असं एक भुयार आहे, ते म्हणजे ईश्वर प्राप्ती झाली की मनुष्य तेथून फिरत नाही. त्याला आतच जात गेल्यानंतर त्याला बाहेर पडता येत नाही. यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम. ज्याच्यात एकदा गेला की मनुष्य परत येत नाही. नारदाने विचारलं, अशी कोणती स्त्री आहे की ती बहुरूपिणी आहे, जी अनेक रूप धारण करते? दुसऱ्या एका दक्षपुत्राने सांगितलंय की अशी स्त्री म्हणजे मुनिवर्य, ती म्हणजे बुद्धी. अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा उठत पालटती रंग, धरुदाता याचा संग तव तव होते बाधक. अनेक बुद्धीचे तरंग क्षणाक्षणा पालटती रंग, धरू जाता याचा संग तव तव होतो बाधक. बुद्धी, तिचे तर 3 मुख्य गुण आहे. ती म्हणजे सत्वगुणी असते, रजोगुणी असते, तमोगुणी असते. आणि त्यामुळे क्षणाक्षणाला ती विविध रूपे धारण करते, म्हणजे त्यामध्ये अनेक तरंग उद्भवतात. भगवद्गीतेत वर्णन केलंय, व्यावसायिकात्मका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्ध्ययो अव्यवसायिनाम. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 41वा हा श्लोक आहे. अनेक बुद्धी हे रंग बदलत असतात, क्षणाक्षणामध्ये ती आपलं स्वरूप बदलवत असते. तेव्हा पुन्हा एक प्रश्न विचारला की असा एक कोणता पुरुष आहे की जो व्यभिचारिणी स्त्रीचा पती आहे? आता कोणताही पुरुष व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा पती होण्याला तयार नसतो, परंतु या ठिकाणी मात्र हा एक पती आहे
की जो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीचा त्याने तो पती म्हणून तो त्या ठिकाणी असतो. तेव्हा एक जण म्हणाल की बुद्धी हीच व्यभिचार करणारी आहे. क्षणात परमार्थाचा विचार करेल, तिकडे आपली शक्ती लावेल, क्षणात पोळी सोडून देईल आणि दुसराच विचार करायला लागेल, हा व्यभिचार आहे. आणि विचाराशी संबंध ज्याचा आहे तो पुरुष म्हणजे जीव. हा पुरुषच म्हणजे ज्याला जीव म्हटलेला आहे तो जीव तिचा पुरुष आहे, तिचा पती आहे आणि तिच्या संगतीने तो अनेक ठिकाणी भटकत असतो. पुन्हा अजून एक प्रश्न, गूढ प्रश्न विचारला की अशी कोणती नदी आहे की जी दोन्ही बाजूने दोन्ही दिशांनी वाहते, म्हणजे इकडूनही वाहते आणि इकडूनही वाहते. असं तर दिसत नाही. नदी एकाच दिशेने वाहताना दिसते, भले तिला काठ दोन असतील, तिचे विभाग झालेले असतील, परंतु दोन दिशाला वाहणारी नदी कोणी पाहिलेली नाही. आणि नारदांनी नेमका तोच प्रश्न विचारला, दोन्ही दिशाला वाहणारी नदी कोणती? दक्षातल्या एका पुत्राने सांगितलं, माया हीच अशी एक नदी आहे की ती दोन्ही दिशेने वाहते. त्या दोन दिशा कोणत्या? सृजन आणि विनाश या तिच्या दोन दिशा आहेत. निर्मितीही करते आणि विनाशही करते. माया हरिशेषातया संमोहिते जगत ज्ञानी नामपी चेतांशी देवी भगवती सा. हीच भगवती जी दोन्ही दिशेने वाहते. तिनेच हे जग मायेच्या रूपाने उभं केलेलं आहे. हीच निर्माण सांडी मांडी ज्याला भाग म्हणतो, ही माया सांडतेही आणि मांडतेही. तिचा दोघीकडे सारखा वेग असतो. नारदांनी प्रसन्नतेने हे मान्य केलं, खरं आहे. अजून एक प्रश्न विचारला की असं एक कोणतं घर आहे की ज्या घराला वापरण्यासाठी 25 वस्तू वापरलेल्या आहेत? तेव्हा एकाने उत्तर दिलं, जी 25 सतत्व आहे, सातपाचा दिन दशकांचा मेळा, हरिपाठातही वर्णन आहे. या 25 तत्वाचं हे घर बनलेलं आहे. म्हणजेच सर्व सृष्टी, म्हणजेच ही सर्व सृष्टी हे 25 तत्वांचं घर आहे. आता सर्व विश्वामध्ये असा एक कोणता हंस आहे की ज्याची चरित्र कथा विचित्र आहे. तेव्हा त्यांच्यातल्या एकाने सांगितलं, भगवत भक्तिशास्त्र हाच तो हंस आहे. भक्तांची चरित्र विचित्र असतात. हंसाप्रमाणे आपण त्याच्यातून सारा सार विवेक बाळगून त्या चरित्रामधलं सार ग्रहण केलं पाहिजे, असं वर्णन केलं. नारदाने आता शेवटचा अजून एक प्रश्न विचारला की असं कोणतं चक्र आहे की जे तीक्ष्ण अशा धारेने बनवलेलं आहे आणि जे सतत फिरत राहतं, जे कधी थांबत नाही, असं कोणतं चक्र आहे? एक दक्षपुत्र म्हणाला की मुनिवर्य, ते चक्र म्हणजेच कालरूपी चक्र. आणि या चक्राची धार, चक्राची गती सतत चालू असते. हे सतत फिरत असतं. तो त्याची भयानक अशी ही धार असते. वज्रापेक्षाही अत्यंत कठीण अशी ती तीक्ष्ण धार असते. आणि हे कधीही न थांबणार अविरत असं हे चक्र आहे. याला विश्वचक्र म्हटलं तरी हरकत नाही. विश्वचक्र है अविरत फिरते,
मरणामधुनी जीवन उरते, विश्वचक्र हे अविरत फिरते, मरणामधुनी जीवन उरते, अश्रू आजचे उद्या हसतील, अश्रू आजचे उद्या हसतील, नवल घडे केवढे सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कुणा वाचून अडे सारखा काळ चालला पुढे, शिशिरने तो हिरवी पाने, शिशिरने तो हिरवी पाने, झाड उभे केविलवाने, झाड उभे केविलवाने, वसंत येता पुन्हा गळा साजत यावर चढे, सारखा काळ चालला पुढे, सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कुणा वाचुनी ना अडे सारखा काळ चालला पुढे, मरणारा तो जगास मुकतो, त्याच्या मागे कुणी न जातो, त्याच्या मागे कुणी न जातो, दुःख उरीचे कवटाळून ते, दुःख उरीचे कवटाळून ते, नित्य कुणी कारळी सारखा काळ चालला पुढे, सारखा काळ चालला पुढे, विश्वचक्र हे अविरत फिरते, मरणामधुनी जीवन उरते, अश्रू आजचे उद्या हसतील, नवल घडे केवढे सारखा काळ चालला पुढे, कुणाचे कुणा वाचुनी अडे सारखा काळ चालला पुढे. काळ सतत चालू असतो, कुणासाठी क्षणभर थांबत नाही. ही सृष्टी ग्रीष्म येतो, वसंत येतो, वर्षा येतो, हेमंत येतो, पुन्हा ते ऋतुचक्र काही बदलत नाही. आणि या मायेतून जर तरुण जायचं असेल व्यक्तीला, तर भक्तिशास्त्राचा हंस हाच समर्थ आहे. या हंसाची सोबत केली पाहिजे. आणि ही जी नाना तरंग असलेली बुद्धी आहे, तिचा विवाह जीवाशी न करता आत्मयाशी केला पाहिजे. तो आत्मरूपी पती आणि तिचं मिलन घडून आलं पाहिजे. आणि त्या बुद्धीला त्याच्याशीच, त्या आत्म्याशीच एकनिष्ठ राहायला शिकवलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचं त्यांच्यात जे ज्ञान आहे, पृथ्वीच्या आत केव्हा घडून येईल हे सांगता येत नाही. या विश्वाचा अंत केव्हा घडेल हे सांगता येत नाही. निरनिराळे आवरण या जीवाला असतात. लिंगदेह असतो, कारणदेह असतो, स्थूल देह असतो, सूक्ष्म देह असतो, अन्नमय देह असतो, प्राणमय देह असतो. हे सर्व या देहावरचे आवरण आहे. म्हणून मनुष्याने कर्मबंधनात न अटकता ईश्वर साधना केली पाहिजे. निरपेक्ष भावाने भगवंताची सेवा केली पाहिजे. चांगलं म्हणून तप करा, पण तपाचीही आसक्ती ठेवता कामा नये. मोक्षासाठी अंतरंगातील जे गूढ तत्व असतं
ते तत्व शोधून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मन हे आत्म्यामध्ये रंगवलं पाहिजे. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन विश्वरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, चरणे नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले, चरणे नेत्र गुंतले, भृंग अंबुजातले, भवतरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, रंगले, मन हे राम रंगी रंगले. अशा प्रकारे नारद आणि दक्षपुत्र यांचा संवाद झाला. ते प्रभावित झाले. नारदांना प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणि ते तिथून दूर देशी निघून गेले. आता दक्ष प्रजापतींनी यांना तपश्चर्या करायला पाठवलं होतं. सृष्टी निर्माण करायचं यासाठी त्यांनी तप करावं यासाठी पाठवलं होतं. आणि प्रजोत्पत्ती होणं दक्षाच्या दृष्टीने महत्वाचं होतं. परंतु दक्षाचा हा सर्व काही हे काही द्वेष जे होते ते संपूर्ण धुळीला मिळाले. पित्याच्या प्रभावापेक्षा नारदांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि नारदांनी त्यांना विष्णू भक्ती सांगितली. दक्षालाही वाईट वाटलं. पुढे दक्षाने पुन्हा एक सहस्र पुत्र निर्माण केली. या पुत्रांचं नाव होतं शबलाश्व. आणि त्या पुत्रांना परत त्यांनी सांगितलं की जा तपश्चर्या करा आणि सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा दिली. काही दिवसांनी नारद तिथेही त्यांच्या जवळ जाऊन पोचले. त्यांना उपदेश केला आणि त्यांचंही मन संसारापासून परावृत्त केलं. दक्षाला हे समजलं. दक्ष विचार करतोय की मी प्रयत्न करतोय, पुत्र निर्माण करतोय, नारद येऊन सगळे माझी बेत धुळीला मिळवतात. दक्षाला अतिशय राग आला. दक्षाने नारदांना शाप दिला. नारदा, तू माझ्या मुलांना कर्तव्यापासून दूर नेतोयस. अरे त्यांना कर्मफलाचा खोटेपणा म्हणजे कर्मफल हे खोटं आहे त्याचा अनुभव तर येऊ दे. संसारात सुख नाही, संसारात सुख नाही हे तत्व समजण्यासाठी संसार तर करू दे. संसार न करतात त्यांना कसं समजेल की संसारात सुख नाही. आधी त्या एखाद्या वस्तूला हात स्पर्श तर करू दे, मग ती गरम आहे का थंड आहे याचा अनुभव होईल. पण तुला दयामाया काही नसते. तू असे घर बिघडवण्याचं काम करतोस असं दक्ष नारदांना सांगतात. आता सज्जनांना सहाय्य करणं हे विष्णू भक्तांचं आणि विष्णूच्या सेवकांचं काम आहे. तू ते करत नाही आणि माझ्या मुलांच्या मनामध्ये बुद्धिभेद निर्माण करतो. तू आमच्याशी कारण नसताना वैर धरतो आहे. अरे कितीही केलं संसारातील सुखदुःखांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या संसाराचं जे काही परिणाम आहे किंवा सुख आहे का दुःख आहे अनुभवाशिवाय कसं काय माहिती पडेल. आणि तू मुद्दामून तिथे जातो, त्यांना भडकवतो आणि ज्यांची मन किंवा बुद्धी परिपक्व नाही त्यांच्या मनामध्ये तू अशा प्रकारचे विचार घालतो. दक्ष अत्यंत क्रोधिष्ट झाला. जा नारदा, तू माझ्या मुलांना बिघडवलंस, माझा काम तू होऊ दिलं नाही, तर आता लक्षात घे तू कुठेही स्थिर राहणार नाही. असा भटकतच फिरशील, तुला आराम नाही.
तुला चैन पडणार नाही, दक्षाने शाप दिला. आता क्रोधाने दिलेला हा शाप नारदाला वरदान ठरलेला आहे. नारदांचं मनामधून चाललेलंच आहे, नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. त्रैलोक्यात संचार करण्याची संधी नारदांना त्या शापामुळे मिळालेली आहे. त्यामुळे ही भटकंती जी आहे ही शाप आहे त्या वरदान आहे, शिक्षा आहे त्या बक्षीस आहे. हे काही असो, नारदाने ते स्वीकारलं आणि या पृथ्वी तळावर ते भगवान विष्णूच्या नामस्मरणाचा प्रचार करण्यासाठी हातातली विना झंकार त्यांचा विनाचा सुरू झाला. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. त्यानंतर दक्षाने 60 कन्यांना जन्म दिला आहे. त्या 60 कन्यांपैकी दक्षाला एकूण 60 कन्या झाल्या. 10 धर्माला दिल्या, कश्यप ऋषींना 13 दिल्या, तारक्षाला 4 दिल्या, चंद्राला 27 दिल्या. जे नक्षत्र देवता आहेत या दक्षाच्या कन्या 27 नक्षत्र आहेत. अंगिरा मुनीला 2 दिल्या आहे, वृषाश्वाला 2 दिल्या आहे आणि भूत मुनींना 2 दिले आहे. आणि या सर्व कन्यांपासून मात्र खूप विस्तार झाला. देव दानव मानव हे सर्व यांच्यापासून निर्माण झाले. त्वष्टा वगैरे वगैरे हे सर्व निर्माण झाले. आणि त्वष्टा हा सुद्धा या अदितीपासून निर्माण झालेला. त्वष्ट्याची जी कन्या आहे, त्या त्वष्ट्याचा विवाह जो आहे तो दितीची कन्या रचना हिच्याबरोबर झाला. त्यांना संविनेश आणि विश्वरूप हे पुत्र झाले. त्या विश्वरूपालाच इंद्रादी देवांनी पुढे बृहस्पतीच्या जागी देवगुरु म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. इंद्राकडून बृहस्पतीचा अपमान झाला म्हणून बृहस्पतीने देवांचा पुरोहितपणा सोडून दिला. या दक्षाच्या कन्यांपासून भरपूर असा वंश विस्तार झाला. 60 कन्यांचा हा विस्तार म्हणजे सृष्टीतील नाना प्राण्यांची देवादिकांची उत्पत्ती कशी झाली त्याचा हा इतिहास आहे. हा वंश विस्तार आहे. हा शांततेने समजून घ्यावा लागतो. याच्यात कोणापासून कोण जन्माला आला, देव दानव मानव हे सर्व या 60 कन्यांचाच हा विस्तार आहे. पशु पक्षी मृग नाग विषारी बिनविषारी सर्व प्राणी यांच्यापासून निर्माण झाले. आणि दक्षाची जी इच्छा होती सृष्टी निर्माण करण्याची ती पूर्ण झालेली आहे. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण